नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पुरणपोळी, लक्ष्मीपूजन, दिवाळीसारखा सण म्हटल्यावर नैवेद्याला पुरणपोळी तर आपण करणारच. पुरणपोळी ही आपल्या महाराष्ट्राला मिळालेला पारंपरिक वारसा आहे, ती प्रत्येकाला जमायलाच हवी. साध्या सोप्या पद्धतीने भरपूर टिप्ससह छान अशी पुरणपोळी बनवणार आहोत. पहिल्याच प्रयत्नात देखील परफेक्ट जमेल. इथे 1/2 किलो हरभरा डाळ घेतलेली आहे, वाटीने म्हणायची तर 1 वाटी आहे. 3 ते 4 वेळा डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची. डाळ धुवून घेतली, भरपूर पाणी घातलं. 15 मिनिटं फक्त डाळ भिजण्यासाठी बाजूला ठेवूया. जोपर्यंत डाळ शिजण्यासाठी पाणी गरम करायला ठेवू आणि ते गरम होईल तोपर्यंत 15 मिनिटं डाळ छान भिजते, म्हणजे ती पटकन शिजेल. आज मी डाळ कुकरमध्ये शिजवून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही पातेल्यात शिजवू शकतात. पातेल्यात शिजवणार असाल तर 1-2 तास डाळ भिजवून घेतली तरीही चालेल. या वाटीने 1 वाटी डाळ होती, म्हणून बरोबर सारख्या वाटीने आपण 3 वाटी पाणी घेणार आहोत. म्हणजेच डाळीच्या तिप्पट पाणी घ्यायचं, कारण निघालेल्या पाण्याची मला कटाची आमटी सुद्धा करायची आहे. तुम्हाला कटाची आमटी करायची नसल्यास 2 ते 2.25 वाट्या पाणी घातलं तरीही चालेल. आता आपण 3 वाट्या पाणी घातलं. डाळीला रंग छान यावा पुरणाला म्हणून 1/2 चमचा हळद आणि छान अशी मऊसूत डाळ शिजावी म्हणून 1/2 चमचा तेल घालायचं. खळखळ असं पाणी उकळू द्यायचं. पुरणाची डाळ शिजवताना गार पाण्यात शिजवायची नाही, अशा उकळत्या पाण्यात शिजवायची, म्हणजे डाळ भिजरट पडत नाही आणि व्यवस्थित शिजते. पाणी उकळलं तोपर्यंत डाळ 15 मिनिटं भिजली. डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आणि संपूर्ण डाळ या उकळत्या पाण्यामध्ये घालायची. डाळ घातल्या लगेच कुकर लावायचा नाही. डाळीला किंवा पाण्याला लगेच एकदा उकळी येऊ द्यायची, त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं. इथे पाहू शकतात पाण्याला उकळी येऊ लागलेली आहे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर 4 ते 5 शिट्ट्या करून डाळ मस्त अशी शिजवून घ्यायची. आता डाळीच्या क्वालिटीनुसार किंवा तुमच्या कुकरनुसार तुम्ही शिट्ट्या करून घेतल्या तरीही चालेल, पण सुरुवातीला 4-5 शिट्ट्या करायच्या. वाफ जिरल्यानंतर झाकण उघडून पाहायचं. डाळ थोडीशी कच्ची असेल तर 1-2 शिट्ट्या आपण अजून करून घेऊ शकतो, पण सुरुवातीलाच डाळ जर खूप जास्त गाळ झाली तर पुरण खूप पातळ होऊ शकतं. म्हणून 4 ते 5 शिट्ट्या करायच्या. डाळ चांगल्या क्वालिटीची असेल तर पटकन शिजते आणि थोडीशी जर शिजली नाही तर एकाच शिट्टी आपण वाढवू शकतो. तर डाळीच्या कुकरच्या शिट्ट्या करून घेते आणि वाफ चिरू देते. डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया, कारण पीठ साधारण अर्धा तास मुरणं गरजेचं आहे. या वाटीने आपण 1 वाटी डाळ घेतली होती, तर सारख्याच वाटीने बरोबर 2 वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. डाळीच्या दुप्पट गहू पीठ घेतलं की पुरणपोळ्या व्यवस्थित होतात आणि 2-3 साध्या पोळ्या सुद्धा होतात. तर छान असं हे पीठ आपल्याला सुजीच्या बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे. शक्यतो पोळ्या करताना किंवा चपात्या करताना आपण कोंडा काढून घेत नाही, त्यामध्ये भरपूर फायबर असतं. पण पुरणपोळी करताना ना हा जो कोंडा असतो ना तो आपल्याला काढून घेणं गरजेचं आहे. हे जे चाळण असतं किंवा हा कोंडा असतो यामुळे सुद्धा पुरणपोळ्या फाटण्याची शक्यता असते. म्हणून पीठ नेहमी तुम्ही सुजीच्या चाळणीने चाळून घ्या किंवा मग तुम्ही वस्त्रगाळ करून घेतलं पीठ तरीही चालेल. 2 वाट्या हे पीठ मी छान असं चाळून घेतलं. वाटीत भरताना थोडंसं दाबूनच भरलं होतं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता आपल्याला पीठ मळताना पिठामध्ये हळद घालायची नाहीये, तर पाण्यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची. पिठामध्ये हळद घातली की काय होतं, कुठे कुठे मिक्स होतं, कुठे होत नाही, म्हणून एकसारखा पुरणपोळीला रंग येत नाही. म्हणून अशी पाण्यामध्ये 1/2 चमचा हळद घालून मिक्स करून आपण पीठ मळलं ना की पिठाला एकसारखा हलका पिवळसर रंग येतो आणि मग पुरणपोळी सुद्धा आपली मस्त अशी पिवळी धम्मक दिसते. एक्स्ट्राची जाड जी हळद असते ना ती पाण्याच्या तळाला बसते आणि रंग वरती वरती येतो, म्हणून पिठाला सारखा रंग येतो. थोडं थोडं पाणी घालून नेहमीच्या चपात्यांसाठी मळतो ना अगदी त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. पीठ ना सुरुवातीलाच खूप पातळ करायचं नाही, कारण डाळीच्या क्वालिटीनुसार आपल्या पुरणाचं टेक्स्चर ठरणार असतं. पुरण घट्ट असेल तर पीठसुद्धा घट्ट असावं लागतं आणि पुरण जर मऊ असेल तर पीठसुद्धा मऊ असावं लागतं. दोन्ही जर सम टेक्स्चरचे असतील ना तर पुरणपोळ्या मस्त होतात. 1 वाटी पाणी घातलं आणि इतपत हे ओलवलं गेलेलं आहे. आता ही दुसरी वाटी पाणी घेतलेलं आहे. तळाला जी हळद होती तीच मी मिक्स केली, परत हळद घालायची नाही. जास्त मळून किंवा तिंबून घेण्याची अजिबात गरज नाही आहे. फक्त कणिक आपल्याला सुरुवातीला ओलवून घ्यायची असते. जशी जशी ती मुरते तिचं काम करते, मस्त ग्लुटन फॉर्म होतं आणि लवचिक कणिक तयार होते. सुरुवातीला खूप पातळ करू नका, वाटल्यास आपण नंतर सैल करू शकतो. छान अशी नेहमीच्या चपात्यांसारखी मळून घेतली. झाकून अर्धा तास तरी मुरण्यासाठी बाजूला ठेवायची. आपली डाळ शिजलेली आहे, कुकरची वाफ जिरते तोपर्यंत आपण गूळ चिरून घेऊया.
पाव किलो डाळ होती तर बरोबर वजनी पाव किलो इतका गूळ घेतलेला आहे आणि या वाटीने 1 वाटी डाळ होती तर बरोबर 1च वाटी आपण गूळ घेणार आहोत. डाळीच्या समप्रमाणामध्ये गूळ घेतला की पुरणपोळ्या चवीला मस्त होतात. तुम्हाला गूळ नको असेल, साखर हवी असेल तर तुम्ही समप्रमाणामध्ये साखर सुद्धा घेऊ शकतात किंवा अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरली ना तरीही चालेल. गूळ चिरून घेतला, वाटीमध्ये भरून घेतला, जास्त दाबून वगैरे भरायचा नाही. बरोबर 1 वाटी हा चिरलेला गूळ आहे, शक्यतो मऊ गूळ वापरायचा. आता कुकरची वाफसुद्धा जिरली आहे आणि डाळसुद्धा परफेक्ट अशी शिजली आहे. मी 5 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. डाळ ना अशी बोटाने दाबून पाहायची, अगदी मस्त मऊसूत शिजलेली आहे. आता ही डाळ आपल्याला पुरणाच्या चाळणीवर काढून घ्यायची आहे. जे कटाचं किंवा डाळ शिजलेलं एक्स्ट्रा पाणी आहे ना ते बरोबर 10 मिनिटं आपल्याला निथळून घ्यायचं आहे. डाळीमध्ये थोडं जरी पाणी राहिलं ना मग आपलं पुरण पातळ होतं, म्हणून 10 मिनिटं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं. या पाण्याची कटाची आमटी आपण करू शकतो आणि आपण नेहमी पोळीसोबत या पाण्याची कटाची आमटी करतोच. डाळीचं पाणी एक 10 मिनिटं निथळून घेतलं, त्यानंतर ही डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे, म्हणजे पुरण वाटून घ्यायचं आहे. आपण ना डाळीला गुळासोबत चटका देण्याआधीच हे वाटून घेतोय, म्हणजे कसं सणा दिवशी घाई गडबड असते. थोडीफार डाळ गार जरी झाली ना तरी अशी आपण वाटून घेतली की मऊसूत वाटली जाते. पण गुळामध्ये शिजवल्यानंतर ते पुरण मग आपल्याला गरम गरमच वाटावं लागतं. थोडं जरी गार झालं ना मग ते खूप घट्ट होतं आणि पुरण व्यवस्थित वाटलं जात नाही. म्हणून काय करायचं, आपण डाळच आधी वाटून घेणार आहोत, म्हणजे नंतर गुळामध्ये चटका दिला, गार केलं की पुरणपोळ्या करायला तयार. आणि आपल्याला पुरणाचं टेक्स्चर सुद्धा कळतं. मस्त अशी डाळ वाटून घेतलेली आहे, अगदी लोण्यासारखी मऊसूत झालेली आहे. आता आपण गुळासोबत डाळीला चटका देऊन घेऊया. तर ही वाटलेली डाळ मी त्याच कुकरमध्ये काढली, दुसरं भांडं भरवलं नाही. 1 वाटी डाळ होती तर बरोबर 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घातला. अर्धा टीस्पून वेलची पूड घालायची. गॅस सुरू करते आता आणि हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. एकदा मिसळून घ्यायचं. सुरुवातीला गूळ वितळेपर्यंत किंवा छान असा विरघळेपर्यंत गॅस मध्यम ठेवायचा, नंतर गॅस कमी करून पुरणाला चटका द्यायचा. तर गुळाचं पुरण आहे म्हणून 2 ते 3 चिमूट इतकं किसलेलं जायफळ घालायचं. जिथे गुळ असतो ना तिथे जायफळ घातलं की पदार्थाची चव खूप छान लागते. वेलची जायफळच्या पूडमुळे ना पुरण चवीला अप्रतिम असं लागतं आणि पोळ्या मस्त होतात. आता गूळ विरघळायला सुरुवात झालेली आहे. गॅस लो टू मिडियम मी ठेवणार आहे आणि पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पुरणाला चटका देत असताना शक्यतो सतत मिक्स करत राहायचं, म्हणजे एकसारखा चटका दिला जातो. गूळ विरघळला की पुरण पातळ होतं आणि जसं जसं शिजायला लागतं हे घट्टसर होतं. तळापासून मिक्स करत राहायचं, म्हणजे पुरण तळाला लागणार नाही. लो टू मिडियम फ्लेमवर याला चटका द्यायचा. तर पुरणाला चटका द्यायला एक 10 ते 12 मिनिटं झाले. चमचा रोवून पाहायचा, मस्त घट्टसर पुरण झालंय. चमचा खाली पडत नाहीये, व्यवस्थित उभा आहे, म्हणजे पुरणाला चटका परफेक्ट लागलाय. पुरण ताटात काढायचं आणि संपूर्ण गार करून घ्यायचं. तुमचा चमचा जर उभा राहत नसेल तर समजायचं चटका परफेक्ट लागला नाहीये, अजून थोडा वेळ परतून घ्यायचं. चमचा व्यवस्थित उभा राहिला म्हणजे पुरणाला चटका परफेक्ट लागलाय. पुरण गार होतंय. आपलं पुरण तयार झालं तोपर्यंत अर्धा तास कणिक छान अशी मुरलेली आहे, मस्त लवचिक झालेली आहे. आता या कणकेवर 1 ते 2 टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं फक्त मळून घ्यायची. जास्त तेलसुद्धा आपल्याला या पद्धतीने पीठ मळल्यास लागत नाही आणि जास्त वेळसुद्धा तिंबून घेण्याची गरज पडत नाही. आता माझं पुरण मध्यम आहे, खूप कोरडं नाही आहे आणि खूप सैल नाही आहे, म्हणून कणिक परफेक्ट आहे. तर इथे पाहू शकतात कणिक मस्त अशी लवचिक झालेली आहे, छान ग्लुटन फॉर्म झाले, कितीही खेचली तरी तुटत नाहीये. मैदा आपण वापरला नाहीये तरी परफेक्ट अशी कणिक झालेली आहे. तेल घालून 3 ते 4 मिनिटं मळून घेतलं. अर्धा चमचा तेल लावून थोडा वेळ पुरण गार होईपर्यंत आपण हिला बाजूला ठेवूया. तर मंडळी आता फायनली पुरणपोळ्या करून घेऊया. पुरण मी पंख्याखाली ठेवून संपूर्ण गार केलंय. पुरण संपूर्ण गार झाल्यानंतरच पोळ्या करायच्या. पुरण थोडं जरी गरम असलं तर पोळ्या फाटतात. सुरुवातीला काय करायचं, पुरणाचे समान गोळे करून घ्यायचे. सुरुवातीला गोळे करून घेतले का नंतर भरभर अशा पोळ्या केल्या जातात. सारखं पुरणाचा हात पिठाला लागत नाही आणि पीठ सुद्धा चिकट होत नाही. पाव किलो डाळीमध्ये ना बरोबर वजनी 1 किलो पुरणपोळ्या तयार होतात, 9 ते 10. पण यामध्ये माझे ना 8 आणि एक लहान असा गोळा झालेला आहे, कारण थोडंसं पुरण विहानने खाल्लेलं आहे. जितकं कणिक आहे ना त्याच्या दुप्पट मी पिठाचा गोळा घेतलाय. तुम्ही नवशिके असाल, नवीन पोळ्या करत असाल तर जितकं पीठ तितकंच पुरण घ्या. एक गोळा घ्यायचा, सुकं पीठ लावायचं आणि त्याची पारी करून घ्यायची. व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने. पुरणाचा गोळा ठेवायचा, अंगठ्याने कणिक वर आणायचं आणि दुसऱ्या हाताने पुरण हलक्या हाताने मध्ये दाबत राहायचं.
आणि गोळा तयार करायचा. पुरणावर थोडंसं पीठ भुरभुरायचं म्हणजे पुरण आणि पिठाच्या मध्ये कोरड्या पिठाचा लेअर येतो आणि पोळी आपली छान फुलते. व्हिडिओत दाखवलं त्या पद्धतीने गोळा बंद करून घ्यायचा. थोडासा हातावर हलक्या हाताने पसरट करायचा. सुकं गव्हाचं पीठ लावायचं. लगेच पोळी लाटायला घ्यायची नाही, हलक्या हाताने थोडी पसरट करून घ्यायची म्हणजे पुरण एकसारखं काठापर्यंत जातं आणि पोळी आपली फाटत नाही. हलकी हलकीशी गोल फिरवून आपल्याला हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची. पुरणपोळी लाटत असताना मध्ये दाब द्यायचा आणि कडेने लाटायची. मध्ये दाब दिला तर ती कडेने फाटली जाते. या पद्धतीने हलक्या हाताने मस्त पातळ पुरणपोळी लाटून घ्यायची. लाटत असताना गरज वाटल्यास थोडंसं सुकं गव्हाचं पीठ लावू शकतात. पोळी थोडी मोठी झाल्यानंतर सारखी सारखी उलटून न घेता कोलपाट आपण फिरवू शकतो. या पद्धतीने मस्त पोळी लाटून घेतली. असा गोळा जमणार नसेल तर सोपी पद्धत सुद्धा पुढे दाखवते. पोळी भाजण्यासाठी तवा मस्त असा कडकडीत गरम केला आहे. पुरणपोळी घालायची, गॅस मोठा ठेवायचा. पुरणपोळी नेहमी मोठ्या आचेवर भाजायची. असे हलके हलके बबल्स दिसले की उलटून घ्यायचं आणि लगेच चटका लागला की लागला. ही पुरणपोळी मस्त फुग्यासारखी टम्म फुगायला लागते. आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घेऊ शकतात. आज मी तेलच लावते, हवं तर आपण तूपसुद्धा लावू शकतो. मस्त अशी उलटून घ्यायची आणि पाहू शकतात अगदी पातळ पापुद्राची दुप्पट पुरण भरलेली फुग्यासारखी टम्म फुगलेली पुरणपोळी इथे आपली तयार झालेली आहे. एका साईडने तिची वाफसुद्धा निघाली. मस्त खरपूस भाजून घ्यायची, एखाद्या जाळीवर काढायची. आता पारंपरिक पद्धतीचा गोळा जमणार नसेल तर सोपी पद्धत दाखवते. एक पिठाचा गोळा घ्यायचा, पुरी इतका लाटून घ्यायचा, त्यामध्ये पुरण ठेवायचं. मोदकाची पारी कशी बंद करतो अगदी त्याच पद्धतीने बंद करून घ्यायचं. संपूर्ण नाक बंद करायचं. एक्स्ट्रा पीठ असेल तर काढून घ्यायचं. हातावर थोडंसं चपटं करायचं. सुकं गव्हाचं पीठ लावून हाताने थोडंसं पसरट करायचं. नंतर हलक्या हाताने पोळ्या लाटून घ्यायच्या. अगदी सोपी पद्धत आहे. शांत डोकं ठेवून मला हा पदार्थ जमणारच आहे असं मनात स्वतःलाच म्हणायचं आणि मस्त अशा पुरणपोळ्या तयार करायच्या. या आपल्या पारंपरिक पुरणपोळ्या प्रत्येकाला जमायलाच हव्या. या साध्या सोप्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या, परफेक्ट पुरण केलं, पीठ छान असं मुरवून घेतलं तर पोळ्या छान होतात. ह्यासुद्धा पद्धतीची पोळी फुग्यासारखी टम्म फुगते. एकूण एक पुरणपोळ्या परफेक्ट फुगल्या होत्या. एकसुद्धा पुरणपोळी फसली नाही. या पद्धतीने तुम्हीसुद्धा पुरणपोळी करून पहा. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण मी जमतील तितक्या सगळ्या टिप्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हाताने पारी करतो ना तेव्हा पारी मध्यभागी थोडी जाड ठेवायची म्हणजे पुरण भरल्यानंतर ती फाटत नाही. आणि लाटून जेव्हा पारी करतो तेव्हा सुद्धा ती मध्यम जाड ठेवायची. पाहू शकतात पोळी किती मस्त फुगलेली आहे. इथे तर मी कणकेच्या दुप्पट पुरण भरलेलं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की पोळ्या करून पहा. संपूर्ण पुरणपोळ्या तयार झाल्या. 9 पुरणपोळ्या मस्त तयार झाल्या. वजन सुद्धा दाखवते. तर इथे पहा ताटाचं वजन मी 0 करून घेते, मायनस करते. पुरणपोळ्या ठेवल्या बरोबर 940 ग्रॅम इतक्या भरल्या. थोडंसं पुरण विहानने खाल्लं होतं, नाहीतर 1 किलो झाल्याच असत्या. एकूण एक पुरणपोळी मस्त मऊसूत झालेली आहे. तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते. पाहू शकतात पुरण काठापर्यंत पसरलेलं आहे. भरपूर पुरण भरलेलं आहे. मस्त गुबगुबीत मऊसूत पुरणपोळी झालेली आहे. रंग सुद्धा किती सुंदर आलाय. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही पुरणपोळी नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा. नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा. सगळ्या दिवाळीच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की पहा. भरपूर कमेंट्स येत आहेत, सगळे पदार्थ ट्राय करतायत, त्यांचं पदार्थ छान होत आहे हे ऐकून मला खूप छान वाटतंय. तुम्ही सुद्धा दिवाळीच्या रेसिपी पहा आणि नक्की ट्राय करा.